श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नम. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती, आमुच्या पायऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवूनी ठेविले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ आज्ञानदाता, तयांचे अभिनाम त्यांचे शरीरीस असमाधान कृष्ण होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईंसी, 4 वेळा जेऊ घाल यांसी, आरोग्य होईल बाळासी. चित्ता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादांसी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग खोटे राहील. केज गाव मुगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादांसी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो आज्ञान, शांत शरीर असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुनश्च बाईंसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांसी, पाठविले केजे प्रती पादुका. स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांस सांगती, त्यांचे मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यांसी स्थापा गादीवरी. दादांसी करोनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतांची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादांसी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादींसी चालवावे आपण. दादा जरी आज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकारा म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्यांची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केला भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीतांती तेसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता. आज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहोनी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादांची या शिरी ठेविता. पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेंसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करोनी मांडीला अनर्थ. नाना अशब्द बोलत भाळ पिंडित स्वहस्ते. परी समर्थे त्या समयीस लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी. कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविते भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईंसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची. कौतुक मांडिले दादांसी जवळ बोलाविले. काय सांगितले तयांसी. अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी. लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती. दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती.
माते आज पाचोनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी, स्वामी सुतांच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत 18 गोड हा. श्रीरस्तु शुभ भवंतु.